देवाचा महिमा असो, देवाच्या पात्रांना सन्मान मिळावा म्हणून किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? रोमकरांसपत्र 9:21. जेव्हा आपण मातीपासून भांडी बनवणाऱ्या कुंभाराचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात मातीपासून मानव घडवणारा आपला देव येतो. आपल्या मुख्य वचनातील वरील आणि खालील वचनांकडे लक्ष देऊन आपण समजू शकतो की ते आपल्या देवाला सूचित करते. म्हणून येथे उल्लेख केलेल्या सर्व पात्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की आपण मानव आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या देवाचे स्पष्ट कार्य तसेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील फरक समजून घेऊ शकतो जे त्यासाठी पात्र आहेत. कुंभार त्याच मातीने सन्मानासाठी आणि अपमानासाठी भांडे बनवतो. येथे आपण कुंभाराची शक्ती समजू शकतो, पण जेव्हा आपण ते स्पष्टपणे शिकतो तेव्हा आपल्याला दिसून येते की ते तसे नाही. रोमकरांच्या पुस्तकातील वचनांकडे लक्ष दिल्यास एसाव आणि याकोब दोघेही एकाच व्यक्तीने म्हणजेच इसहाकाने एकाच गर्भात गर्भधारण केले, तरीही त्यांचे जीवन अनुभव आणि त्यांचे चारित्र्य एकमेकांपासून वेगळे आहे. म्हणून त्यांच्यातील फरकानुसार देव याकोबावर प्रेम करत होता आणि एसावाचा द्वेष करत होता. जुन्या करारातील यशया आणि इर्मयाच्या पुस्तकातील शास्त्रवचनांमध्ये आपण पाहतो की आपल्या देवाला त्यांच्या पोटात निर्माण होण्यापूर्वीच त्यांना माहीत होते आणि त्यांच्या स्थितीनुसारच तो त्यांच्यामध्ये कार्य करतो. देवाजवळ कोणताही अन्याय नाही किंवा पक्षपात नाही. म्हणून ज्यांना ईश्वरी अनुभवांबद्दल इच्छा आणि रस आहे त्यांना देव दया दाखवेल. जे दैवी गोष्टींना विरोध करतात ते देव त्यांची कठोरता दाखवतो आणि त्यांना कठोर बनवतो. म्हणून एक गट सन्माननीय झाला आणि दुसरा गट अपमानास्पद झाला. सन्मान आणि अपमानाच्या या पात्रांना दयेची पात्रे आणि क्रोधाची पात्रे असे म्हणतात. येथे उल्लेख केलेल्या दयेच्या पात्रांबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला समजेल की ही पात्रे दयेची पात्रे कशी बनली. आपल्या येशूची आपल्यासारखीच सर्व बाबतीत परीक्षा झाली तरीही तो पापरहित होता. आपल्या देहातील दुर्बलतेमुळे आपण पापी बनतो, त्याला सहानुभूती आणि दया दाखवण्यासाठी आपण त्याच्याकडे गेले पाहिजे. आपल्या देवाच्या दयाळू दयेमुळे आपल्याला आपल्या पापांच्या क्षमेद्वारे तारणाचे ज्ञान मिळते. कारण रस्त्याच्या कडेला असलेला आंधळा बार्तिमाय आणि पापी जकातदार येशूला ओरडून सांगतात की आमच्यावर दया करा. अशा लोकांवर देव दया आणि करुणा करील असे देव मोशे, जो भक्त आहे, त्याला म्हणतो. ते असे आहेत जे देवाच्या कार्याद्वारे सन्मानाचे पात्र किंवा दयेचे पात्र बनतात. दुसरीकडे देवाने आपला क्रोध प्रदर्शित करण्यासाठी आणि आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी अनादर आणि क्रोधाच्या पात्रांना कमी केले. ते असे आहेत ज्यांना देवाच्या अनुभवांमध्ये रस नाही. ते देवापासून दूर आहेत आणि पापात जगत आहेत. त्यांना पापांमध्ये आनंद घेऊन पापी म्हणून जगून त्यांच्या पापांच्या क्षमेसाठी देवाकडून दयेची याचना करण्यात रस नाही. देव आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रगट करावे म्हणून तो त्यांना क्रोधाच्या पात्रांसारखे बनवतो. म्हणून देव अशा हृदयांना कठोर करतो. प्रत्येक वेळी देवाने फारोचे हृदय कठोर केले, ज्यामुळे तो देवाविरुद्ध पाप करत राहिला. देवाने फारो आणि अमोरी लोकांना पापाच्या स्वाधीन केले, कारण देवाने फारो आणि अमोरी लोकांना अमोरी लोकांचा अधर्म पूर्ण होईपर्यंत कठोर केले. देवाने या क्रोधाच्या पात्रांच्या जीवनातही त्यांना कठोर केले. आपले तारण होण्यापूर्वी जेव्हा आपण आपल्या भूतकाळाबद्दल म्हणतो तेव्हा आपण इतरांसारखे आपल्या देहाच्या वासनेत गप्पा मारत जगत होतो. देहाच्या आणि मनाच्या वासना पूर्ण करत होतो आणि त्याद्वारे आपण क्रोधाची मुले होतो. असे लोक त्यांच्या कठोरपणामुळे आणि पश्चातापी हृदयामुळे स्वतःसाठी क्रोध साठवतात आणि देवाच्या क्रोधाच्या आणि नीतिमान न्यायाच्या प्रगटीकरणाच्या दिवसाविरुद्ध न्यायदंड भोगतात. हे खरे आहे की आपला देव त्यांचा अधर्म पूर्ण होईपर्यंत त्यांना खूप धीराने सहन करत आहे. जरी आपल्या येशूने नाशाच्या पुत्र यहुदाला सहन केले तरी ते नाशासाठी पात्र होते. जरी तो येशूबरोबर चालत होता तरीही आपला देव त्यांनाही घेऊन जात होता. इस्रायल लोकांच्या बंडखोरी आणि दुष्ट स्वभावाचा अनुभव आपण 40 वर्षांपर्यंत घेऊ शकलो. राजा म्हणून नाकारण्यात आलेल्या शौलाचे देवाने खूप वर्षे त्रास सहन केला. त्याला सहन केल्यानंतरही तो नाशाच्या लायक झाला आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. त्यांच्या पापाच्या भरात देवाने फारोचा नाश केला तसा तो त्यांचाही नाश करेल. म्हणून आपला देव आपल्याला धीराने सहन करत असताना आपण स्वतःला पश्चात्ताप करण्यास प्रोत्साहित करूया, जेणेकरून शेवटी आपला देवाकडून अपमानित झालेल्या पात्रांसारखा नाश होऊ नये. जेव्हा आपण पश्चात्ताप करतो आणि हे जाणतो की आपल्या देवाची सहनशीलता पश्चात्तापासाठी आहे, तेव्हा त्याची सहनशीलता आपल्यासाठी तारण बनेल, ज्यामुळे आपण नाश न होता वाचतो. पुढे जेव्हा आपण सन्मानाच्या पात्रांबद्दल शिकतो तेव्हा आपल्याला दिसून येते की आपला देव त्याच्या गौरवाची संपत्ती दयेच्या पात्रांवर प्रगट करेल, जी त्याने पूर्वी गौरवासाठी तयार केली होती. आपल्या देवाला
ज्यांना दैवी उद्देशाप्रमाणे बोलावण्यात आले होते त्यांच्यावर दया झाली आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना तो सतत नीतिमत्व मिळवून देतो. तो त्यांना गौरवाकडे नेत आहे. त्यांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. जेव्हा ख्रिस्त जो आपले जीवन आहे तो प्रगट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाच्या वेळी आपण स्तुती, सन्मान आणि गौरवासाठी सापडू. म्हणून त्या दिवशी त्यांना येशूसोबत सन्मानाचे पात्र म्हणून पाहिले जाईल. म्हणून आपण स्पष्टपणे समजून घेऊया की आपला देव आपल्याला सन्मानाचे पात्र कसे बनवतो किंवा सन्मानाचे पात्र बनण्यासाठी आपण काय केले पाहिजे. वेगवेगळ्या उद्देशांसाठी आणि वेगवेगळ्या पदार्थांसह भांडी बनवली जातात आणि एका मोठ्या घरात ठेवली जातात. पण ते 2 भागात विभागले आहे, काही सन्मानासाठी आणि काही अपमानासाठी. आपण या दोन्ही अनुभवांपासून मुक्तता म्हणतो तेव्हा आपण कोणत्याही गटातील असलो तरी सन्माननीय आहोत याबद्दल उच्च विचार केल्याबद्दल आपली प्रशंसा असो किंवा आपण असे दुःख नसताना वाईट आहोत याबद्दल आपली तक्रार असो, आपल्याला या दोन्ही अनुभवांपासून स्वतःला शुद्ध करावे लागेल. आणि तरीही मी जगतो या स्थितीत या, तरी मी नाही. आपण स्वतःला पवित्र करूया जेणेकरून आपण ख्रिस्ताचे असू किंवा ख्रिस्त आपल्यामध्ये राहावा. असे नाही की इतर आपल्याला पवित्र करतील, परंतु आपणच आपल्या प्रार्थनेद्वारे स्वतःचा शोध घ्यावा आणि पवित्र करावे. पहिले करंथीकरांच्या 11व्या अध्यायात आपण 3 मार्ग पाहू शकतो जेणेकरून या गोष्टी आपल्या जीवनात घडतील. प्रथम आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. आध्यात्मिक व्यक्ती त्याच्या जीवनातील सर्व गोष्टींचा न्याय करतो किंवा त्यांचे परीक्षण करतो, तरीही त्याचा स्वतःचा न्याय कोणीही करत नाही. दुसरे म्हणजे त्याने त्याचे शरीर ओळखावे. शरीरातील अशुद्ध गोष्टी म्हणजेच देहाची कर्मे कर्मांद्वारे शरीरात प्रकट होतात का ते पाहायचे की नाही, आणि आपल्याला आत्म्याद्वारे शरीराची कर्मे नष्ट करावी लागतील. तिसरे म्हणजे आपण स्वतःचा न्याय केला पाहिजे. आपण आपल्या चुका लपवून स्वतःला न्याय देऊ नये. आपण स्वतःचा न्याय केला पाहिजे आणि आपल्या चुका स्वीकारून आणि त्या सोडून देऊन त्या कबूल केल्या पाहिजेत. अशांना देवाकडून दया मिळेल आणि ते दयेचे पात्र बनतील, सन्मानाचे पात्र बनतील. पुन्हा जेव्हा आपण सन्मानार्थ पात्रांकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी दिसू शकतात. जो स्वतःला शुद्ध करतो त्याला देवाकडून हे 3 अनुभव मिळतात आणि जेव्हा तो ते प्रकट करतो तेव्हाच तो सन्मानाचे पात्र आहे की नाही हे स्पष्ट होते. प्रथम तो पवित्र झाला. आपल्याला पवित्र करणारा आपला येशू आहे. येशूने पित्याकडून पवित्र आत्मा मिळवला आणि आपल्याला दिला. पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याला पवित्र करत आहे. देवाच्या वचनाने आणि प्रार्थनेने आपले जीवन पवित्र होत आहे. एवढेच नाही तर दुसरे म्हणजे तो मालकाच्या वापरासाठी योग्य आहे. जे नफा कमवतात ते एकत्र राहतात, उर्वरित नाकारले जातात. भांडे असोत किंवा वाद्य असोत ते फेकून दिले जातील. आपल्या देवाच्या ज्ञानाने सन्मानार्थ बनवलेली भांडी तो त्यांना उपयुक्त उपकरणे बनवेल आणि आपल्या हातात आणि आपल्या भात्यात जतन करेल. अशा प्रकारे आपण देव आणि मानवासाठी खूप फायदेशीर ठरू. तिसरे म्हणजे प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार. आपण आपल्या देवाने वापरले पाहिजे आणि चांगले काम करणारे असले पाहिजे. देवाने बनवलेले सर्व काही खूप चांगले होते. येशूनेही सर्व काही चांगले केले आहे. म्हणून जेव्हा आपण देवाच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार असतो तेव्हा आपण जे काही करतो आणि जे काही प्रकट करतो ते देखील चांगलेच असेल. एवढेच नाही तर सर्व शास्त्र वचने उपयुक्त असल्याने आपण देवाच्या वचनाने चालले पाहिजे आणि सर्व चांगल्या कामांसाठी पूर्णपणे सुसज्ज असले पाहिजे. अशा प्रकारे आपण चांगल्या कामांमध्ये आवेशी असलेले त्याचे विशिष्ट लोक होऊया. जेव्हा हे 3 अनुभव आपल्यात स्पष्टपणे प्रकट होतात तेव्हा आपण देवाचे सन्मानाचे पात्र बनतो. म्हणून आपण स्वतःचे परीक्षण करूया आणि आपले जीवन अशा प्रकारे व्यवस्थित करूया की आपण आपल्या देवाने निर्माण केलेल्या सन्मानाचे पात्र बनू. त्याच्या प्रकटीकरणाच्या वेळी आपण आदरणीय व्यक्ती म्हणून दिसूया. आपला प्रभू देव त्यासाठी मदत करो आणि आपल्याला तयार करो.